श्री साई समर्थ महाराज की जय. चढू नको भटुरड्यावर. जेव्हा साईबाबांनी आपल्या एका भक्ताला या शब्दात सुनावले तेव्हा काय झाले? साईबाबा त्यांच्या भक्तांना नेहमी संकटापासून सावध करत राहिले. खूप साऱ्या भक्तांना त्यांनी वेळेवर इशारा दिला आणि त्यांची संकटापासून रक्षा केली. त्यांनी कधी नुसत्या कृपादृष्टीने तर कधी उदी देऊन आपल्या भक्तांना वाचविले. त्यातील एक भक्त म्हणजे साईबाबांचे श्यामा नावाचे. त्यांचे खरे नाव माधवराव देशपांडे होते, परंतु साईबाबा त्यांना माझा श्यामा असे हाक मारीत आणि श्यामा सुद्धा बाबांना प्रेमाने एकेरी हाक मारत असत. एके दिवशी काय झाले, माधवराव देशपांडे यांना हाताच्या करंगळीला सर्पदंश झाला. हे पाहून काही लोक त्यांना बिरोबा मंदिराकडे चला म्हणाले, परंतु माधवराव म्हणाले मी साईबाबांकडेच जाणार आणि ते साईबाबांकडे गेले. माधवराव मशिदीची पायरी चढून वर जाणार तेवढ्यात साईबाबा मोठ्याने ओरडले, चढू नको भटुरड्यावर, चढलास तर खबरदार, निघ, खाली उतर. हे ऐकून श्यामाला खूप वाईट वाटले, खूप निराशा झाली. त्यांना वाटले साईबाबा आपल्याला हकलत आहेत, आता मी काय करू? तेवढ्यात साईबाबांनी श्यामा बरोबर असलेल्या लोकांना सांगितलं की श्यामाला घरी घेऊन जावा, पण त्याला अजिबात रात्रभर झोपू देऊ नका. तसेच साईबाबांनी आणखी नानासाहेबांबरोबर साईंचे एक परम भक्त कैलासवासी नानासाहेब चांदोरकर यांच्या बरोबर सुद्धा निरोप पाठवला की श्यामाला अजिबात झोपू नकोस म्हणून सांग आणि रात्रभर मधून मधून फिरत राहायला सांग आणि काही खाऊ वाटले तर खा. तो निरोप श्यामाला मिळाला आणि त्याप्रमाणे श्यामाने केले. लगेच दुसऱ्या दिवशी माधवरावांच्या करंगळीचे विष कुठल्या कुठे निघून गेले. फक्त जळजळ थोडी होती. काही दिवसांनी ती पण गेली. साईबाबांची कृपा अशीच आहे. खरे तर चढू नको भटुरड्यावर हे उद्गार श्यामासाठी नव्हते, तर त्यांच्या अंगात भिनलेल्या सापाच्या विषासाठी होते. त्या क्षणापासून श्यामाच्या अंगातले विष खाली उतरायला सुरुवात झाली. साईबाबांचे शब्द आणि कृपादृष्टी फक्त पुरेसे आहेत हे यावरून कळून येते. साईबाबांच्या आशीर्वादाने असे कित्येक भक्तांचे अभिष्ट संकट दूर झाले आहे, त्याला काही मोजमाप करता येणार नाही. म्हणूनच तर अशा वेळी साईबाबांचे एक वचन आठवते, ते म्हणजे शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई समर्थ महाराज की जय.